नमस्कार, नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करतो। तर आज आपण तिखट असे चटपटीत रताळ्याचे काप कसे बनवायचे याची रेसिपी बघतोय। दरवेळेस आपण रताळे शिजवून ते शेंगदाण्याच्या आमटीबरोबर किंवा इतर कशाबरोबर तरी खात असतो, पण ह्या एकादशीला तुम्ही असे चटपटीत काप नक्की तयार करून बघा। तर रेसिपी सुरू करतोय, पण त्याआधी एक छोटंसं निवेदन आहे। नयन मराठी रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल रताळ्याचे चटपटीत असे तिखट काप कसे बनवायचे याची रेसिपी बघतोय। तर त्यासाठी मी इथे एक मध्यम साईजचं रताळं घेतलंय, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस इथं घेतलाय, लाल तिखट घेतलंय। हे लाल तिखट मी घरीच तयार केलंय, त्यामुळे ते उपवासाला चालतं। त्यानंतर इथं सेंधव मीठ घेतलं, एक वाटी इथं साबुदाणा घेतलाय, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली। मी इथं कोथिंबीर घेतली, तुमच्याकडे जर उपवासाला चालत नसेल तर कोथिंबीर नाही घातली तरी चालेल। आता आपण रताळा स्वच्छ धुवून घेतलाय, आता याचे काप करून घेतोय। आता हे रताळा मी स्वच्छ धुवून घेतलंय। आता यानंतर आपण याच्यावरची साल काढून घेतोय। तुम्हाला जर साल तशीच ठेवायची असेल तर ठेवू शकता। आणि आपण हे पिलरच्या साहाय्याने साल काढून घेतोय। रताळ्याला खूप सारी माती असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपण इथे रताळ्याची साल काढून घेतली, त्यानंतर आता आपण हे कट करून घेतोय। तर याचे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहे। असे आपण रताळ्याचे इथं स्लाइस करून घेतल्या, तर तुम्ही बघू शकता थिकनेस खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीक नाही, या पद्धतीने आपण हे कट करून घेतलंय। आता आपण हे कट केल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचंय, म्हणजे आपले रताळे काळे पडत नाही। काप आपण कट करून पाण्यामध्ये टाकले आणि यात थोडंसं मीठ घातलंय। आता हे आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे 70 ते 80% आपण इथं शिजवून घेतोय। आपण ज्या रताळ्याच्या स्लाइस करून घेतल्या त्या आता आपण 70% शिजवून घेतोय। तर आता शिजवण्यासाठी मी इथं एक पॅन गरम करायला ठेवला, त्यात पाणी घातलंय आणि थोडंसं मीठ घालायचं। इथं मी सेंधव मीठ घेतलंय, तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल। पाण्याला छान उकळी आली, त्यानंतर आपण हे स्लाइस यात टाकून घेतोय। आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचे नाही, 70 ते 80% आपल्याला हे शिजवून घ्यायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण शिजवून घेऊ। आपले रताळ्याचे काप शिजतायत तोपर्यंत आपण घेतलेला साबुदाणा थोडासा भाजून घेतो। तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली होती, कढई गरम झाली, आपण साबुदाणा यात टाकून घेतलाय। हलकासा आपण इथं भाजून घेतोय, म्हणजे मिक्सरला तो लवकर बारीक होतो। साबुदाणा इथं आपण हलकासा भाजून घेतलाय। आता आपण गॅस बंद करतोय आणि हा थोडासा थंड झाला की आपण मिक्सरला हा बारीक करून घेणार आहे। त्याच्या मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटात आपले रताळ्याचे काप छान शिजलेत। हे आपण 70% शिजवून घेतले। आता आपण गॅस बंद केलाय। आता एका चाळणीवर आपण हे ओतून घेतोय। आता आपण हे चाळणीवर ओतून घेतोय आणि लगेचच आपण याच्यावर थंड पाणी घालतोय, म्हणजे जे आपले रताळे त्याची शिजण्याची क्रिया बंद होते। आता हे आपण पूर्ण थंड करून घेऊ, तोपर्यंत आपण जो साबुदाणा भाजून घेतलाय तो मिक्सरला बारीक करून घेऊ, तोपर्यंत आपले रताळ्याचे कापही थंड होतील। रताळ्याचे काप आपण 70% शिजवून घेतले, त्यानंतर आता आपण यावर लिंबाचा रस घालतोय, त्यानंतर सेंधव मीठ, ह्या मिठाऐवजी तुम्ही साधं मीठ घेतलं तरी चालेल, त्यानंतर लाल तिखट, आणि हलक्या हाताने हे उलट पलट करून घ्यायचे। त्यानंतर जो आपण साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतला तो आपण यात टाकून घेऊ। तुम्ही साबुदाण्याच्या पिठाऐवजी भगरीचं पीठ वापरलं तरी चालेल। त्यानंतर आपण यात मीठ घालतोय, थोडंसं लाल तिखट, तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे पावडर इथं वापरली तरी चालेल, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असाल तर कोथिंबीर टाकू शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय।
त्यानंतर जे आपण रताळ्याचे काप घेतले ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साबुदाण्याचं पीठ याला छान कोट झालं पाहिजे असं आपण मिक्स करून घ्यायचंय. याच पद्धतीने आपण सगळे काप मिक्स करून घेणार आहे. असे आपण सगळे रताळ्याचे काप साबुदाण्याच्या पिठाने कोट करून घेतले. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहे. काप शॅलो फ्राय करतोय तर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलाय. पॅनमध्ये आपण तेल घालतोय. तेल छान गरम झालंय. त्यानंतर आपण हे काप याच्यावर ठेवून घेतोय. सगळे काप आपण असेच ठेवून घेऊ. गॅसच्या मध्यम आचेवर आपण एक साईडने 2 मिनिटं भाजून घेतले. छान शॅलो फ्राय करून घेतले. त्यानंतर आता आपण हे उलटवून घेतोय. खालच्या साईडने आपण एक ते 1.5 मिनिटभर हे छान शॅलो फ्राय करून घेतले. आता तुम्ही बघू शकता अगदी छान कुरकुरीत चटपटीत असे आपले रताळ्याचे काप तयार झाले. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. असे आपले चटपटीत तिखट असे रताळ्याचे काप तयार झाले. तर आपण बरेचदा उपवासाला रताळे खात असतो, पण आपण सर्वच जण रताळे उकडवून ते शेंगदाण्याच्या आमटीबरोबर किंवा इतर कशाबरोबर खात असतो. पण यावेळेस तुम्ही नक्की ही रेसिपी नवीन ट्राय करा. असे रताळ्याचे चटपटीत असे काप तयार करून बघा. अगदी कमी वेळेत आणि रुचकर असे काप तयार होतात. तर लवकरच आषाढी एकादशी येते. तर ह्या एकादशीला तुम्ही हे रताळ्याचे काप नक्की ट्राय करा. आणि आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ही रेसिपी शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.